नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 10 नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारताच्या अस्मितेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या लाल किल्ल्याजवळ, नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक मोठा ब्लास्ट झाला आणि त्यामुळे संपूर्ण भारतीयांची मनं हादरून गेली. या तपास करत असताना अनेक जबरदस्त गोष्टी उघडकीस आल्या, धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. याच्यामध्ये या संपूर्ण स्फोटाची संपूर्ण जे कट रचला गेला त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुसलमान दहशतवादी होतेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सर्वच्या सर्व जण उच्च शिक्षित होते आणि तो संपूर्ण एका मोठ्या कटाचा भाग होता. हा कट संपूर्ण भारताची लोकशाही उद्ध्वस्त करण्यासाठी रचला गेला होता, यात काही शंकाच नाही. परंतु आपण कायम ऐकतो की शिक्षणाने माणूस घडतो, शिक्षणाने माणसाचं मन घडतं, शिक्षणाने माणसाचं मन प्रगल्भ होतं. मग याच ठिकाणी असं का झालं नाही? या संपूर्ण टेरर सगळा जो कट रचला जातो याचं फंडिंग कसं केलं जातं आणि या सगळ्याच कटांच्या मागे कुठली सूत्र फिरवली जातात, या सगळ्याची उकल होणं आणि सगळे आपल्यापर्यंत समजणं अतिशय महत्वाचं आहे. आणि याच सगळ्या गोष्टींची उकल करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, मला पहिलाच प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस येत आहेत की ती गाडी आली, 2 राज्यांमधनं फिरली, एवढं 2-3 टन म्हणजे इतकं प्रचंड स्फोटक या गाडीमधनं सगळ्या याच्यातनं काय त्याची वाहतूक झाली, याचं संपूर्ण फंडिंग पण झालं, या सगळ्या गोष्टींचं झालं. आणि ह्याच्यातनं असं उघडकीस येत आहे की हा फार मोठ्या कटाचा एक फसलेला भाग होता की ती गोष्ट कोणी दुसरीकडे काय होती, अचानक काहीतरी गोष्ट झाली आणि त्यातनं दिल्ली बॉम्बलास्ट झाला असं पद्धतीचं उघडकीस येत आहे. पण एवढं सगळं नेटवर्क चालू होतं, पण हे कळलंच कसं नाही? आणि हे फंडिंग म्हणजे या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज झाल्या, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात एक गमतीची गोष्ट अशी आहे की हे जे इस्लामिक टेररिस्ट आहेत त्यांचा विचार असा असतो की दहशत निर्माण करायची आणि मग त्याचं क्रेडिट किंवा श्रेय सुद्धा घ्यायचं. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये काही हजार पत्रकं लावण्यात आली आणि एक प्रकारे ती जम्मू आणि विशेषतः काश्मीर व्हॅलीमध्ये, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आता दहशतवादी फारसे उरलेले नाही, छुप्या कारवाया चालल्या. जेव्हा यंत्रणांना कळलं की बाबा अशी पोस्टर, असे फलक कोण लावतोय, स्थानिक मुसलमानांची दगड फेकण्यापलीकडे काही त्यांची काही जास्त उडी जात नाही, मग त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना ते शोध घेता घेता कळलं की ह्या सगळ्याचा उगम जो आहे तो काही शहरांमध्ये आहे. आणि मग कळलं की हे का लावतात बाबा, एका की जिहादचे किंवा बंडाच्या घोषणा करणारी फलक, पोस्टर, त्याच्यानंतर फ्लेक्सेस कसे काय लागले आणि संपूर्ण काश्मीर व्हॅलीमध्ये हजारो लागले. तर काहीतरी याच्या मागे आहे की लावायचं आणि मग क्रेडिट घ्यायचं. आणि ते शोधत जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा काही हजार टन त्यांना ते अमोनियम नायट्रेट वगैरे सापडलं. आणि ते सापडणं, कारण तिथून ही सूत्र हलत होती, त्या सूत्रांमुळे खरं म्हणजे यंत्रणा तिथं पोहोचल्या. आणि त्या पोहोचल्यावर जो हा अस्वस्थ आत्मा होता की याच्याकडे जे 2-3 टन जे काय होतं ते घाईघाईने हलवण्याचा प्रयत्न झाला, त्यातून तो स्फोट झाला. म्हणजे याच्यात गंमत अशी आहे की हा ट्रेल त्यांना कधी कळला नाही यंत्रणांना, तो चुकून सापडलेला एक तपास होता. दुसरं असं की याच्यामध्ये एवढं मोठी स्फोटकं त्यांनी आणली, कित्येक हजार कोटींचा याच्यामध्ये व्यवहार झाला असता, निदान शेकडा कोटींचा झाला, पण हे सगळं बँकिंग चॅनलच्या बाहेर झालेलं आहे. त्यामुळे यंत्रणांना काहीच नाही कळलं. आपल्याकडे बघा मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे, इतर आहे, पण यांना काही कळलं नाही, कारण हा व्यवहार गुप्तपणे करण्यात आला. आणि आज सुद्धा बघा त्या विद्यापीठाच्या, मुस्लिम विद्यापीठाच्या फलाह वगैरे वगैरे, अल फलाह, त्याच्या कुलगुरूंपर्यंत गेलेल्या प्रकरण, काही प्राध्यापकांची नावं येतात, डॉक्टरांची येत आहेत, पण मनी ट्रेल बद्दल कुठच्याही बँकेचं किंवा उद्योजकाचं नाव इथं येत नाहीये. ती माणसं काही जेमतेम 10-5 लाखाची माणसं आहेत, परंतु हा काही शेकडा कोटींचा व्यवहार आहे. आज सुद्धा ईडी काय किंवा इतर यंत्रणा काय, तो पैसा कुठून इथं पोचूच शकत नाही, ही समस्या आहे. पण मग तुम्ही आता सांगितलं की हा सगळा जो व्यवहार चालतो काही हजार कोटींच्या मध्ये सगळं चाललं असणं, कारण एवढ्याच त्याशिवाय एवढं मोठं कट रचणं ही अशक्य गोष्ट आहे. मग हा चालतो कुठून आणि ह्याचं नेमकं उगमस्थान काय आहे? आणि ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार सगळ्याच गोष्टींवरती नियंत्रण ठेवतं, अगदी देवळांच्या वरती सगळ्यावरती पण नियंत्रण आहे, धार्मिक गोष्टींवरती आहे, खाजगी गोष्टींवर तर आहेच आहे. मग ह्याच्यावरती सरकारचं नियंत्रण आहे की नाही? याच्यामध्ये असं झालेलं आहे, एका गोष्टीकडे फार दुर्लक्ष होत आहे. आम्ही पूर्वी मालेगावमध्ये बघितलं होतं, जमायत जी चालवते त्याच्यामध्ये इस्लामिक बँक चालवतात आणि जकातचे पैसे येतात. मी बऱ्याच बँकांचा ऍडवायझर आहे आणि मला असं आढळलं की बँकांमध्ये केवायसी, नो युअर कस्टमरचा कंप्लायन्स करताना मंदिरांचे, चर्चेचे प्रश्न येतात. मशिदीचे अकाउंट कुठच्याच बँकेत नसतात, त्यांचा सगळा व्यवहार कॅशमध्ये चालतो. आणि हा 2 प्रकारचे व्यवहार असतात. एक असतो तो त्यांच्याकडे आलेली जकात आणि दुसरं असतं इस्लामिक बँक, म्हणजे ते त्यांच्याकडे पासबुक ठेवतात आणि त्याच्या आधारे लोकांना कर्ज देतात आणि उद्योजकांना वगैरे पण देतात. यामध्ये पैसे दुप्पट वगैरे करून घेतले जातात. माझ्या कानावर आलेली माहिती त्यावेळेला मी एटीएसला दिली होती. काही गोष्टी घडल्या पण पुढे त्या राहून गेल्या.
यामध्ये असं आहे की हा जो मशिदींच्या मार्फत चालणारा कॅश व्यवहार आहे हा कित्येक लाख कोटी रुपयांचा आहे. तुम्ही गंमत बघा, या देशामध्ये शिया आणि सुन्नी दोन्ही आहेत. शियांची संघटना आहेत, उदाहरणार्थ सय्यदना आहेत, त्यांनी एवढी कॉलेजेस काढली, मेडिकल इन्स्टिट्यूशन काढलं, एवढं काय काय केलं. खोजांचे धर्मगुरू आहेत, त्यांनी सुद्धा आगा खान होते, त्यांनी केलं. पण तुम्हाला सुन्नींचं असं काही दिसत नाही. तो पैसा जातो कुठं? तो पैसा इन्व्हेस्ट होतो, डबल होतो, ट्रिपल होतो, लोकांकडे फिरतो, इस्लामिक बँकिंग चालतं, जकातचे पैसे सुद्धा लगेच खर्च होत नाहीत, ते गुंतवले जातात. यामध्ये सुद्धा सगळा कॅश ट्रान्झॅक्शन आहे. पीएमएलए झालेला आहे, पण पीएमएलए किंवा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट मध्ये कस्टमर समजणं आवश्यक आहे. हे सरकारला माहीतच नसतं. संपूर्ण कॅश इकडून तिकडे जाते, हवाला केला जातो. आणि हे पैसे दुप्पट करण्याच्या भरामध्ये पाकिस्तानचं दहशतवादी हे सरळ सरळ भारतातलं जकातीचं नेटवर्क वापरत आहेत, मशिदींचं. याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. कारण काय होतं की आता बॉम्ब फोडायचे तर इथले पैसे पाठवा, हे पैसे अगोदर जातात, कॅशच्या माध्यमातून जातात. 6 महिन्यांनी ते पैसे दुप्पट होऊन पाकिस्तानातून येतात. तुम्हाला ट्रेल कुठं मिळणारच नाही. त्यामुळे आज आवश्यकता अशी आहे की मशिदींचे अकाउंट बँकांमध्ये का नाहीत, हा प्रश्न सरकारने स्वतःला विचारायला पाहिजे. त्यावर आता मंदिरांवर नियंत्रण आहे. मंदिरांच्या जमिनी सरकारकडे, मंदिरांचा देव सरकारकडे, जे दानपेटी देतं ते पहिल्यांदा बँकेतच जातं. मग मशिदींचा पैसा का नाही जात? बरं, शियांकडे पैसे येतात आणि सुन्नींकडे येत नाहीत का? मग ते जातात कुठं पैसे? त्यामुळे माझा थेट आरोप आहे की हे जी मशिदींची जी पॅरलल इकॉनॉमी चालली आहे, मध्यंतरी जी आपण काही चळवळ केले, म्हणजे ओम मार्क किंवा असं केलं, हे म्हणजे हिंदूंच्या वस्तू घ्या, हा आपलं हलाला उत्तर होतं. पण आपला हलाला एक आस्पेक्ट झाला. हा जो अर्थव्यवस्थेचा आस्पेक्ट आहे तो फार गंभीर आहे आणि त्याच्याकडे आपण काही करू शकणार नाही. सरकारने लक्ष दिलं पाहिजे, मशिदींना नियंत्रणात आणलं पाहिजे आणि नियम केला पाहिजे की मशिदीत आलेला पैसा सरकारी बँकात घाला आणि ऑफिशियल चॅनेलने वापरा. तसं केलं तर अर्ध दहशतवाद काय 90% दहशतवाद संपून जाईल असं माझं थेट म्हणणं आहे. सर, तुम्ही आता हे सगळं जे आर्थिक सगळ्या अर्थकारणाबद्दल सांगत होतात हे अतिशय भयानकच आहे. कारण हे सगळं छुपं चालतं, सरकारच्या नजरेआड चालतं. पण आणि त्याची तीव्रता कळत नाही. जेव्हा ते अशी कुठली घटना घडते तेव्हा त्याची तीव्रता कळते. पण याच्यामध्ये शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा आलेला आहे की याच्यामध्ये सगळे जे दहशतवादी सापडत आहेत किंवा जे सगळे संशयित म्हणून पकडले जात आहेत, ह्या सगळेच जण उच्च शिक्षित आहेत. मग आपण असं म्हणतो की शिक्षण, मगाशी आपण सुरुवात करताना सुद्धा म्हटलं की शिक्षण मन बदलतं, मन प्रगल्भ करतं. मग ह्याच आणि त्याच धर्माचे लोक कसे काय सापडतात आणि तेही उच्च शिक्षित असे असतात? मग हे कसं काय घडतं? त्यांच्या शिक्षणाचा काही फायदाच होत नाही का? नाही, त्याच्यात 2 सूत्र आहेत. एक म्हणजे हे जे शिक्षण तुम्ही देताय, त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवताय, मुळात धर्माचा संकुचितपणा आणि तिची विकृती आक्रमकपणाची, की एक मुसलमान 10 जणांना भारी आहे किंवा काफिरांची हत्या करण्याला काही हरकत नाही, अल्लाचा आपण सेवा करतोय, ही वृत्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ती हिंसक वृत्ती जाणार नाही. दुसरं, तुम्ही शिक्षण घेतलं पण तुम्ही त्यात काय अशी मॉडर्निटी आणली, म्हणजे तुम्ही आजही म्हणताय की मशिदीतला पैसा बँकेत भरा, त्याचं केवायसी करा. मशिदींचं मॉडर्नायझेशन निदान आर्थिक शिस्तीबाबत तरी होऊ द्या. हे ती मंडळी का करत नाहीयेत? का मुसलमानांमध्ये डॉक्टर इंजिनियर नाहीयेत का? आपल्या मंदिरामध्ये एवढे सुधार झाले बघा, पण मशिदीत होत नाहीयेत. तिथे स्त्रियांनी न जाणं हा विषय सोडून देऊ, परंतु मशिदींच्या बाबतीमध्ये ते आधुनिकीकरण होत नाही, त्याचा अर्थव्यवहार सुधारत नाही. कुणी असं म्हणत नाही. म्हणजे मुळात त्यांना सरकारी नियंत्रण नको आहे, फक्त सरकारचे फायदे हवेत, त्यांना सच्चर हवंय. म्हणजे आपण जे सच्चर कमिशन एवढे दिवस, सच्चर कमिटीची आपण त्याचं अंमलबजावणी करतो आहोत, ही संपूर्ण हिंदूंना लुबाडून केलेलं आहे आणि याचा आपल्याला तोटाच झालेला आहे. सच्चरचा फायदा झालेला नाही, हिंदूंना लुबाडलेला आहे. ते डॉक्टर झाले, इंजिनियर झाले आणि काय झाले आणि दहशतवादासाठी उपयोग केला. म्हणजे मुळात सुधारणा या फक्त त्यांचं शिक्षण त्यांनी घेतलं, परंतु त्यांचं ती कोती वृत्ती, हिंसक वृत्ती तशीच राहिली. त्यामुळे आपल्याला पुनर्विचार करायला लागणार आहे की त्यांच्यापासून देशाला वाचवायचं असेल तर केवळ मदरसा मॉडर्नाइज केला असं नाहीये, नियंत्रण आणावी लागतील. आणि नियंत्रण आणणं कायद्याला धरून आहे. आम्ही तुमच्या जकातीवर बंदी घालत नाही. ज्या मुसलमानांना वाटतं की आपल्या उत्पन्नाचा एक हिस्सा द्यायचा आहे, जरूर द्या, मशिदीत नेऊन द्या, बँकेत जाऊ द्या, आम्हाला कळू द्या तो कुठून गेला. आणि हे सांगण्याचा सरकारला पूर्ण अधिकार आहे. हे कुठेही इस्लाममध्ये दिलेलं नाही की असं करू नये म्हणून. त्यामुळे आपल्याला हे करावं लागणार आहे आणि माझी ही सरकारला विनंती आहे की तुम्ही करा. अन्यथा ही मंडळी काय करणार आहेत की एकीकडे व्यवस्थेचा फायदा घेत आहेत, डॉक्टर इंजिनियर होत आहेत, आणि त्याचबरोबर व्यवस्थेतून पळवाटा काढून दहशतवादी हल्ले करतायत. त्यामुळे ते करणं आवश्यक आहे. अन्यथा पीएमएलए, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचा काही अर्थच उरत नाही. हा कायदा फक्त असे चुटपुट एखादा इकॉनॉमिक ऑफेंडर, आर्थिक गुन्हेगार शोधतील, परंतु मूळ मुद्दा जो होता की दहशतवादाला तोंड द्यायचं, या इस्लामिक दहशतवाद्यांनी आपल्या भारत सरकारचाच नव्हे या कायद्याचा पूर्ण पराभव केला असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने आता तरी लक्ष घालावं आणि मशिदीनं या चाकोरीमध्ये आणलंच पाहिजे. सर, ह्या सगळ्यातनं आता आपण जे संपूर्ण चर्चा करतोय त्यातनं 2 प्रश्न तयार होतात. पहिलं म्हणजे की आपल्याकडे कायमच हिंदूंबद्दल बोललं की आम्ही पुरोगामी असतो, पण जेव्हा आम्ही इतर समाजांबद्दल बोलतो, इतर धर्मांबद्दल बोलतो, आम्ही लगेच काय पण लिब्रा अंडू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. आमच्यावरती धर्म काय पण धार्मिकतेचा आरोप केला जातो, धार्मिक कट्टरतेचा आरोप केला जातो.
तुम्ही हे सगळ्या सुधारणा सांगताय की या सगळ्या गोष्टींबद्दल बोलताय, खरंच समजा या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या म्हटल्या तर धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होईल असं तुम्हाला वाटतं का? कारण धर्मनिरपेक्ष आहोत, काय वाटतं? नाही, हे नियंत्रण अगदी अलाउड आहे, कारण याला परवानगी आहे. कारण जर का तुम्ही त्याला जकात घालायला बंदी नाही करता, तुम्ही फक्त काय म्हणताय, जकात द्या पण ती बँकेत येऊ द्या, खात्यात येऊ द्या, याच्यात काही चूक नाही. आणि हे जे तुम्ही म्हणालात ना की शिकलेले वगैरे, आता बघा, आता 2 दिवसापूर्वी जावेद अख्तरांचं स्टेटमेंट आलंय की यज्ञात काहीतरी तूप टाकलं तर कित्येक प्रकाश वर्ष, असं कुठं हिंदू धर्मात लिहिलेलंच नाहीये. म्हणजे एखाद्याबद्दल पहिल्यांदा चुकीचं बोलायचं आणि मग त्याचं खंडन करून तो कसं चुकीचा होता हे सांगायचं. याचा अर्थ जावेद अख्तर हा सुद्धा एक जिहादी आहे असं माझं सरळ म्हणणं आहे. म्हणजे हिंदू धर्माची बदनामी करतो. त्यांनी असं कधी म्हटलं नाही की मशिदीत बांग दिल्यानं काय होणार आहे. म्हणजे याचा अर्थ जाणीवपूर्वक एका धर्मा ठिकाणी त्यांनी कधी केली आहे पहा. ज्या वेळेला हे घडलं त्याच्यानंतर त्याचे व्हिडिओ येऊ लागलेले आहेत. म्हणजे एका अर्थाने हिंदू धर्माला टार्गेट करत राहायचं, हिंदू धर्म कसा बुरसटलेला आहे, कसा वाईट आहे सांगत राहायचं. परंतु आज रोजच्या जीवनामध्ये हल्ले घडतात, लोक मरत आहेत, कित्येक माणसं निरापत्यात मरण पावली, संपूर्ण देशाच्या सुरक्षेला हादरा बसला. याच्याबद्दल थोडी शरम या माणसाला वाटत नाही. हे अतिशय वाईट आहे. आणि म्हणून माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की आता सरकारने इनिशिएटिव्ह घ्यावा कुठच्या आणि जाऊ देत की त्यांना कोर्टात न्यायालय ठरवतील ना. कोण असं म्हणणार आहे की आम्हाला जकात द्यायची आहे, म्हणजे जकात कशाला वापरणार, धर्मादाय कार्याला का? धर्मादाय कार्य बँकांच्या माध्यमातून होत नाही का? जेवणावळी घालता येत नाही का? स्कॉलरशिप देता येत नाही का? मेडिकल ट्रीटमेंट देता येत नाही? तुम्हाला सरकारच्या माध्यमातून बँकातून आलेल्या शिष्यवृत्त्या चालतात, फ्रीशिप चालते, परंतु तुम्ही तुमचा कारभार बँकातून होऊ देणार नाही. हा हट्टीपणा मुसलमानांनी सोडला पाहिजे आणि नाही सोडला तर त्यांच्यावरती लादावा लागेल, सरकारला लादावा लागेल आणि सरकारने तो लादला पाहिजे. सर, आता आपण सरकारच्या बद्दल आपण सगळे बोलतो की सरकारने या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण कायदेतज्ञ आहात, आपल्याला कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे. ह्याच्यातल्या कायदेशीर अडचणी येतील काय सरकारला काम करत असताना, आणि सरकारने नेमकं याच्यासाठी सगळ्या कायदेशीर काम करण्यासाठी या सगळ्यातलं नेमक्या काय काय गोष्टी केल्या पाहिजेत हा शेवटचा प्रश्न. सोपं आहे खरं म्हणजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या दोघांनी संयुक्तरित्या परिपत्रक काढून करायचंय. यासाठी कुठेही कायद्यात बदल आणण्याची गरजच नाही. म्हणजे साधं त्यांनी सर्क्युलर काढलं की याबद्दल ईडीने धाडी घालायला सुरुवात करते किंवा ईडी तिथे गुन्हा नोंदवते, तिथे कॅशचा व्यवहार होतोय, इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये जावं, त्या मशिदींवर जाऊन मोजावं एकदा काय तिकडे पैसे येत आहेत, सांगा मला इथे बसायचं आणि बघायचंय, मला अधिकार आहे. मशीद झाली म्हणून काय झालं, त्याचं इन्कम आहे ते तुम्ही गुंतवताय कुठेतरी. बघा, साधा विश्वास निधी असतो, कोणताही विश्वास निधी जो धर्मादाय असतो, त्याने सुद्धा पैसे जर बिझनेसमध्ये किंवा धंद्यामध्ये व्यवसायात गुंतवले आणि त्यावर उत्पन्न झालं तर त्यासाठी करपात्र रिटर्न भरावं लागतं. मशिदी ते करतायत ना. जेव्हा म्हणून तर मोदींनी जेव्हा इस्लामिक बँकेची कल्पना काढली ती अपयशी का झाली, कारण मुसलमान म्हणाले तुमची इस्लामिक बँक पेपरवरची तुमच्याचकडे ठेवा, आम्ही आमच्या चालवतो ना कॅशमध्ये. हा जो उद्दामपणा आहे देशाच्या विरुद्धचा हा हाणून पाडला पाहिजे. म्हणून त्या मशिदीमध्ये इन्कम टॅक्स अधिकाऱ्याला जावं लागेल, बसावं लागेल. उद्या त्याच्या जीवाला काय झालं, त्याला कोणी काही केलं तर त्या लोकांना हात टाका. म्हणजे इथे कुठेतरी एक कमालीच्या, आणि हे मोदींनी सगळं करावं, सरकारने करावं अशी भावना बाळगणं चुकीचं आहे. जे आपले नोकरशाह ईडीमध्ये आहेत, आरबीआयमध्ये आहेत, रिझर्व्ह बँकेत आहेत, इन्कम टॅक्समध्ये आहेत, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. कारण लक्षात घ्या, जेव्हा पूर्वीच्या काळात जेव्हा बॉम्बला झाला होता मुंबईचा 93चा, तेव्हा थापा नावाच्या अधिकाऱ्यांनी अडेक्स येऊ दिलं होतं. त्याची कृती जितकी अनैतिक आणि चुकीची होती देशद्रोहाची, तितकीच मला वाटतं या अधिकाऱ्यांची कृती चुकीची आहे की ते स्वस्त बसले आहेत की मला काय द्यायचं, परंतु एक दिवस तुमच्या घरापर्यंत येणार आहे. मला आठवतं की ज्यावेळेला आम्ही ते मालेगावचं मॉड्यूल शोधलं होतं, मी स्वतः, आमचे लोक तिथे गेले, भेटले, आणि शहजाद नावाच्या माणसाला घेऊन मी एटीएच्या कार्यालयात गेलो होतो. आम्ही सगळं समजावलं की हे मॉड्यूल आहे, परंतु त्या काळात काही होऊ शकलं नाही. त्यावेळेला काँग्रेसचं राज्य होतं, पुढे काहीच नाही झालं. म्हणजे अजूनही मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं आम्ही लढाई लढली, आम्ही त्यांना पर्टिक्युलर दिले होते की जमायत सारख्या संस्था कशाच्या आधारे चालतायत, पैसा येतो कुठून, की आम्ही अतिरेकांना जे निरपराध वगैरे त्यांना मदत देऊ. हा पैसा उभा राहिला. तुम्हाला मदत करायची तर करा ना, खात्यात घाला आणि तिकडून द्या वकिलांना चेक्स. वकिलांनी कॅश पेमेंट केलं जाते. मग मी कसं मानायचं की अतिरेकांना देत नाही. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शिया जातीचे खोजा आहेत किंवा हे आहेत, बोरी आहेत, त्यांनी एवढे हजारो कोटी रुपयाचं चॅरिटेबल वर्क केलं, सुन्नींचं का नाही झालं याचं उत्तर त्यांनी मला द्यायला पाहिजे. जकात तर दोन्ही देत आहेत आणि सुन्नी मंडळी पण कमालीची धर्मवेडी आहेत, धर्मावर प्रेम आहे, जकात तर सगळे देत आहेत. मग या सुन्नींचं कुठचंच धर्मादाय कार्य का उभं राहत नाही, मग तो पैसा जातो कुठं? म्हणजे असं काय असं करते, सुन्नी तेवढे जावेद अख्तर तर सुन्नी आहे, इतर लोक, सलमान खान सुन्नी आहे, मग हे पैसे काय कुठे जात आहेत, जकातीचे पैसे कुठे गुंतवले जात आहेत? म्हणजे एक पॅरलल इकॉनॉमी उभी राहते आणि हे हलाल सारखे धंदे तिथूनच होत आहेत. या प्रकारच्या गोष्टी सगळ्या त्या पॅरलल इकॉनॉमी त्याची आउटकम आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून मशिदीतून जकात आणि इस्लामिक बँकिंग जे चाललेलं आहे ते रोखण्यासाठी ईडी, आरबीआय आणि इन्कम टॅक्स यांनी ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. नाही तर एक स्फोटातून आपण वाचलोय. मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला अपघाताने त्याचं चुकावं लागलंय. जी पत्रकं वाटली जात होती, पोस्टर लावली जात होती, फ्लेक्स लावले जात होते, त्याचा शोध घेत घेत त्या गोडाऊनपर्यंत लोक पोहोचले, तर चुकून तिकडे तो साठा सापडला अमोनियम नायट्रेट, चुकून सापडलाय तो, आणि मग त्यातून हे पुढचं घडलंय. दरवेळेला ते चुकतील असं नाही ना.
कारण ती सूत्र त्यांच्या छपाईची वगैरे तिथूनच हलत होती म्हणून ते सापडले. जर ती छपाईची सूत्र दुसरीकडनं कुठलं तरी हलत असती तर आपल्याला हे सापडलेच नसते. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना जवळपास 150 ठिकाणी ते स्फोट करायचे होते मुंबई सकट, ते सगळे झाले असते ना. बरोबर. त्यामुळे हे गंभीर आहे आणि सरकारने गांभीर्याने घ्यावं. काही जणांच्या त्यांनी माना कापाव्यात, काही जणांना काढावं नोकरीतून, नवे तरुण घ्यावे जे धडाडीचे जे काहीतरी करतील आणि त्यांच्याकडून ते करवून घ्यावं. अन्यथा हे खालीपर्यंत गेलेले आणि खालच्या मुसलमानाला पण काय सांगितलं जातं, तू हे पैसे दे, हे धर्मासाठी वापरले जातात. त्यामुळे तोही काही विचारत नाही. जो मनुष्य देऊन ते दहशतवादाला पैसे देतोय त्याला सांगितलं ते पैसे द्यायचे तुझे दुप्पट होणार आहेत, तोही बिचारा जमा करून नेऊन देतोय. म्हणजे याच्यामध्ये हा जो ट्रेल ऑफ मनी आहे तोडला जातोय आणि पूर्णपणे PMLA जो ऍक्ट आहे, प्रिव्हेन्शन मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, त्याची जैसी की तैसी, त्याचं म्हणजे अक्षरशः त्या ऍक्टचा काही संदर्भच आज उरलेला नाही. तो ऍक्ट फक्त मला असं वाटतं पुन्हा उद्योगपतींविरुद्ध किंवा राजकारण्यांविरुद्ध वापरण्यापुरताच उरेल आणि मूळ हेतू जो आहे दहशतवादाला तोंड देण्याचा तो नाहीसाच झालेला असं मला वाटतं. सर, एका अतिशय महत्वाच्या आणि खरोखरच ज्या विषयाबद्दल आपण बोललं पाहिजे आणि त्याच्याबद्दल खरंच व्यापक चर्चा घडवली पाहिजे अशा विषयाबद्दल तुम्ही आमच्याशी बोललात आणि सविस्तर बोललात आणि महत्वाच्या मुद्द्यांना अतिशय थोडक्यामध्ये पण अतिशय मुद्देसूद उत्तरं दिलीत आणि हा विषय आमच्या संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. त्याबद्दल आणि आम्हाला वेळात वेळ काढून ह्या विषयाबद्दल आम्हाला बोलायला तुम्ही वेळ दिलात, ह्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. हे होते संजीव पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला एक अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल आणि ज्या विषयाची खरोखरच आज राष्ट्राला गरज आहे या अशा विषयाबद्दल आपल्याला त्यांनी चर्चा करून सांगितलं आणि त्या विषयातले किती गांभीर्याने आपल्याला त्या गोष्टी घ्यायला पाहिजेत याची दाहकता त्यांनी आपल्याला समजावून सांगितली. हा विषय तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.